लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून 27 लाख महिलांसमोर आता एक नवा पेच तयार झाला आहे। अर्ज करणाऱ्या 27 लाख महिलांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसल्याचं समोर आलंय। बँक खातं आधार कार्डला लिंक नसल्यानं सरकारकडून पैसे पाठवण्यात अडचणी येत आहेत। 3 दिवसांमध्ये 27 लाख महिलांचे आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान आता सरकारकडून केलं जात आहे। पण हे एक मोठं आव्हान या महिलांसमोर उभं राहिलं आहे। 27 लाख इतका मोठा या महिलांचा आकडा आहे, ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकतात जर त्यांनी आपलं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नाही केलं तर। दुसरीकडे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक करण्यासाठी आता आधार सेंटरवर देखील गर्दी जमायला सुरुवात झाली आहे। नागपूरमध्ये आपण जाऊयात, आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गजानन उमाटेकडून। गजानन, नक्कीच आधार कार्ड लिंक करण्यासाठी नागपुरातील आधार सेंटरवरची ही गर्दी मी तुम्हाला दाखवतोय, कारण की 2 ते 3 दिवसात आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे आहे। त्यानंतरच लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता या लाभार्थी महिलांना मिळणार आहे आणि त्यासाठी ही लगबग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सगळ्यात पहिलं काम आहे की बँक खातं आधार कार्डशी लिंक करणे, त्यानंतर मग आधार कार्ड अपडेट करणे किंवा काही लोकांचे नावं बदलायचे। या सगळ्या कामासाठी या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या सकाळीपासून रांगेत आहे। एकच उद्देश आहे की वेळेत आधार कार्ड बँक खात्याशी लिंक व्हावं, अपडेट व्हावं। आपण ही गर्दी या ठिकाणी बघू शकतो। मानकापूर परिसरातील आधार सेंटरवरची ही गर्दी आहे आणि सकाळीपासून या महिला ज्या आहे त्या या ठिकाणी आलेल्या आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आधार लिंक करण्यासाठी आलेले आहेत। अपडेट मावशी कशासाठी आल्या? आधार लिंक करण्यासाठी। कशासाठी हवंय तुम्हाला लिंक करून? लाडकी बहीण योजना। किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी आल्या? 2 तास झाले। 2 तास झाले। हो। आज होईल का? पहिला हप्ता येणार आहे 2-3 दिवसात? पण काही खरं नाही ना। काय म्हणतात हे? ते नाही, आता तिथं दाखवत आहे, दाखवल्यानंतर सांगू। जन्मतारीखला टाकायची आहे फक्त। पैसे वगैरे मागत आहे का कोणी एक्स्ट्रा? नाही नाही नाही, अजूनपर्यंत तिथे गेलोच नाही आहे। हां, अजूनपर्यंत गेलोच नाही तिथपर्यंत। तुम्ही रांगेत लागून आहे। ही गर्दी तुम्हाला परत एकदा दाखवतो। या महिला या ठिकाणी सकाळीपासून रांगेत आहे। कोणी 2 तास, कोणी 3 तास आधार कार्ड लिंक करायचं आहे, काहींना नंबर अपडेट करायचे आहे, नावं बदलायचे आहे आणि त्यासाठी या लाडक्या बहिणींची गर्दी जी आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो। महाराष्ट्रामध्ये जवळपास 27 लाख महिलांचे खाते असे आहे ज्या पात्र झाल्या लाडक्या बहीण योजनेसाठी, परंतु त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही आणि त्यामुळे ही लगबग मिशन मोडवर सुरू आहे आणि त्यासाठी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, आधार कार्ड बँकशी लिंक करण्यासाठी ही प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आधार केंद्रावर आपण बघू शकतो। रक्षाबंधनला 2 हप्ते लाडक्या बहीण योजनेचे येणार आहे आणि तोपर्यंत त्यापूर्वी बँक खातं आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि त्यासाठी ही लगबग आहे। काही महिला स्वतः आलेल्या आहे, काही आपल्या घरच्या व्यक्तींना पाठवलेलं आहे की जेणेकरून आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याची लिंक करता येणार। सगळ्यांचं एकच काम आहे, आधार कार्ड लिंक करणे, आधार कार्ड अपडेट करणे आणि मोठी संख्या आहे। नागपूरचा विचार केला तर जवळपास 6 लाख लाभार्थी आहे ज्यांना मिळणार आहे, ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहे। त्यापैकी काही टक्के आहे की ज्यांचे अजूनही आधार कार्ड लिंक नाही, कारण की गरीब महिला आहे, बँक खात्याचं फारसं काम पडत नव्हतं आतापर्यंत, परंतु आता सरकार 1500 रुपये महिना लाडक्या बहिणींना देणार आहे। रक्षाबंधनला 2 हप्ते मिळणार आहे आणि त्यासाठी ही गर्दी आपण बघू शकतो। बँक खातं आधारशी लिंक करण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। बरोबर, धन्यवाद गजानन या माहितीबद्दल। तर या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। साधारणपणे 27 लाख असे अकाउंट्स आहेत जे आधार कार्ड सीडेड नाही आहेत, म्हणजे लिंक्ड त्यांच्या अकाउंटशी नाही आहेत। ही करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आणि आम्ही स्थानिक प्रशासनाला, स्थानिक सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर त्यांनी त्या अकाउंटसुद्धा आधार सीडेड करून घ्याव्यात, आधार लिंक करून घ्याव्यात, जेणेकरून तोही लाभ हा लवकरात लवकर वितरित करण्यात येईल। त्यामुळे साधारणपणे 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना पहिला जो लाभ आहे हा आपण 17 तारखेला राज्यस्तरीय कार्यक्रमाअंतर्गत वितरित करत आहोत।